10 वर्षानं आपला हायवे रोडला आमची जमीन आहे, वरकडी हायवे रोडला. तर आमची दूधही निघत होती. तर जास्ती पावसामुळे आमचं दूधईचं फार नुकसान झालं. 1 क्विंटल 1.5 क्विंटल असा रोज निघत होते दूधही. पण आता या जास्ती पावसामुळे फार मोठं नुकसान झालेलं आहे आमचं. हे नुकसान झाल्यामुळे दूधईचा असं असं खराब झालेलं आहे सगळं. पाणी जास्ती पावसामुळे पूर्ण दूधही खराब झालेली आहे आमची. कशी दूध यायचं बघा हे. तर 25,000च्या पुढे खर्च आलेला आहे आम्हाला याला, की रोज आम्हाला 1 क्विंटल 75 किलो असा माल निघत होता. पण आता जास्त पावसामुळे याचं पूर्ण क्षेत्राचा खराबा झालेला आहे. तर गव्हर्नमेंटनी हे लक्ष देण्यात 25,000 रुपये खर्च आलेला होता आम्हाला. पण तर आता माणसं लावून ती मजुरीसुद्धा निघणार नाही आहे, अशी परिस्थिती झालेली आहे. या 4-5 दिवसाचा पावसामुळे जास्ती फारच नुकसान झालेलं आहे आमचं. त्याचे जे पानं आहे ते पानं बी संपूर्ण पिवळे पडलेले आहे आणि सगळं माल असा डागी निघतो आहे त्याच्यामुळे. आणि सगळं खंगारसारखं झालेलं आहे सगळं. तलाठी पंचनामा करायला आले नाही, कोणी येतच नाही पंचनामा करायला, अशी परिस्थिती झालेली आहे. मक्का सगळं मक्याचं बी असंच पहिले नुकसान झालेलं आहे. आता भाजीपाला लावलेला आहे त्याचं बी असं नुकसान झालेलं आहे. ज्वारी लावलेली होती, ज्वारी बी सगळी काळी पडलेली होती. बाजरी लावलेली होती, बाजरी बी संपूर्ण खराब झालेली होती. आता काय करायचं अशी परिस्थिती झालेली. दिवाळीला म्हणे गव्हर्नमेंट म्हणत होते की पैसे देऊ, असं पैसे टाकणार आहे, अमुक करणार आहे, ढमुक करणार आहे, एकरी इतके पैसे देणार आहे. काही 1 रुपया आला नाही आहे. धुळे जिल्ह्याला अशी परिस्थिती आलेली. आमच्या धुळे जिल्ह्यामध्ये शेती सगळी, त्याच्यामुळे म्हणे लोक म्हणत होते की धुळे जिल्ह्याला बी अतिवृष्टीचा पैसा मिळणार आहे, अमुक मिळणार आहे, ढमुक मिळणार आहे. काही मिळालं नाही आम्हाला, काही नाही करायला बी आले नाही. ते धुळे शहरमध्ये कोणी तलाठी आला नाही, कोणी कृषी अधिकारी आला नाही. तर याचं दक्षता घ्यावी एवढी आमची विनंती आहे शेतकऱ्यांची.